हाय. कसे आहात सगळे? हसताय ना? हा. आज आपण जो पुढचा गुण बघणार आहोत तो आहे बरोबर आनंदीपणा. चला तर आनंदीपणाची लक्षणं बघूया. आनंदीपणाबद्दल आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याची जी मूळ लक्षणं आहेत, मुख्य लक्षणं आहेत, ती म्हणजे मौज करणं, विनोद, थट्टा मस्करी करणं, ही आनंदीपणाची लक्षणं आहेत. अर्थातच हसणं हे सुद्धा आनंदीपणाचं एक लक्षण आहे. आता आनंदीपणा ज्यावेळी जास्त होतो किंवा कुठलाही गुण हा ज्यावेळी जास्त होतो किंवा कमी स्वरूपात असतो त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो. आणि आनंदीपणा ज्यावेळी जास्त होतो त्यावेळी काय होतं, तर परिस्थितीची समज थोडी कमी असणं, कुठेही वाटेल तिथे वाटेल तसे विनोद करणं, उपरोधिक बोलणं, कुचकट बोलणं वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत यातून निर्माण होतात ज्यावेळी आनंदीपणा नको तेवढा वाढतो त्यावेळी. आणि अपूर्णता असेल तर सारखा कंटाळलेला, दुर्मुखलेला चेहरा, सारखे सगळीकडे प्रॉब्लेम, दुःखी स्वभाव आणि चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत किंवा बाकीच्यांच्या बाबतीत सुद्धा झाल्या तरी आनंद न होणं, ही जी लक्षणं आहेत ही अपूर्णतेची लक्षणं आहेत. आनंदीपणाच्या अपूर्णतेची लक्षणं. आता ही लक्षणं आपल्याला चेहऱ्यावर कुठे दिसतात आणि कशी दिसतात ते बघूया. चेहरा ज्यावेळी आपण पाहतो तर त्यावेळी ओठ, जसं आपण मागे पाहिलं तसं आनंदीपणाचं सुद्धा ओठ मोठा, भरीव आणि आर्द्र ओठ हे लक्षण आहे. पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे परोपकार आणि आनंदीपणामध्ये. आनंदीपणाचा जो ओठ आहे ना, तो साधारणपणे इथनं मोठा आणि पुढे इकडे जो आहे हा बारीक झालेला, अगदी एक रेषा उमटेल असा असतो. आणि डोळे जे असतात ते मोठे आणि पाणीदार असतात. बाहेरच्या बाजूला इकडे वयस्कर माणसांमध्ये हे जास्त दिसतं की इकडे अशा सुरकुत्या असतात. तर अगदी मी तुम्हाला आनंदीपणाचं एक कॅरेक्टर आहे, त्याचं नाव सांगत नाही, पण ते कॅरेक्टर मी करून दाखवतो. कदाचित तुमच्या लक्षात येईल की तशा प्रकारचं कॅरेक्टर त्यांनी का घेतलेलं आहे. ते इंग्लिश कॅरेक्टर आहे. ते असं आहे बघा. असं जे कॅरेक्टर आहे ते इंग्लिश कॅरेक्टर आहे, तुमच्या लक्षात आलं तर बघा. तर ते विनोद करण्याच्या बाबतीमध्ये खूप फेमस आहे. कार्टून्स किंवा छोटे छोटे ज्या रील्स असतात त्या टाईपच्या रील्स किंवा जोक्स जे आहेत ते त्याच्या सिरीज एपिसोड्स त्या कॅरेक्टरनी केलेले आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे डोळे. म्हणजे साधारणपणे आनंदीपणा आपल्याला कुठे दिसतो, कोणाच्या चेहऱ्यावर दिसतो, तर लहान बाळाच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि डोळे जे असतात आनंदी माणसाचे ते अगदी तसेच पाणीदार आणि टपोरे असतात. छान डोळे असतात, बघायला खूप छान वाटतं असे टपोरे आणि पाणीदार डोळे असतात आनंदी माणसाचे. तिसरं लक्षण म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या असतात. जशा इथे अशा बारीक सुरकुत्या असतात ना, तशा इकडे पण सुरकुत्या असतात, इथे पण असतात. काही लोकांना इथे सुरकुत्या असतात, काही लोकांना अशा सुरकुत्या असतात. तर त्या ज्या आहेत त्या आनंदीपणाचं लक्षण आहे. म्हणजे आता आपण बघितली ती लक्षणं पुन्हा एकदा बघूया. एक म्हणजे हा भाग थोडा मोठा असतो आणि हे जे आहे ते जरा वर गेलेलं असतं आणि त्यामुळे इकडे बाजूला रेषा दिसते आणि इथला जो भाग आहे तो मोठा असतो. वरचे कधी कधी वरचे जे दोन दात असतात ते थोडेसे मोठे असतात आणि त्याच्यातून पण थोडासा आनंदीपणाचं लक्षण म्हणून त्याच्याकडे पाहता येतं. हे रामदास पाध्ये पाध्येंनी जो अर्धवट राव तयार केलेला ना, त्याचा जर का खालचा ओठ पाहिला तर तुम्हाला साधारणपणे या ओठाची चा अंदाज येईल की तो कसा असतो ते. हातपाय जे असतात ते लहान असतात, म्हणजे शॉर्ट असतात, त्याची लांबी जी आहे ती कमी असते. आणि स्नायू जे असतात ते गोलाकार असतात. आता स्नायू गोलाकार म्हणजे फॅटी व्यक्ती नाही, तर थोडीशी मस्क्युलर असते, पण अगदी बोनी चौकोनी शरीर नसतं. त्याच्यात थोडेसे मसल्स असतात
आणि ते मसल जे असतात ते असं खूप कमावलेलं शरीर नाही, पण त्याला खूप चांगला असा शेप असतो. आणि ते जे आहे ते सुद्धा आनंदी माणसाचं लक्षण आहे. अगदी किडकिडीत किंवा अगदी जाड असं नाही, पण औटकं शरीर असतं. आणि ते पण थोडस जाडसर असं आपण म्हणलं त्याला, फॅटी असं म्हणलं तरी चालेल, असं शरीर असतं. आता हा गुण वाढला तर काय होतं, तर त्या लोकांचे डोळे अगदी असे मोठे असतात आणि ओठ जे आहेत ते पण मोठे असतात. आणि हसताना ही जी माणसं आहेत, बॉडी लँग्वेजचा जर विचार केला तर हसताना ही माणसं एकदम जोरात हा 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 असं मध्येच असतात. ओके. आणि ह्याची दोन हे बॉडी लँग्वेजच्या वेळी आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी कधी कधी आपल्याला असं लक्षात येतं की मीटिंग किंवा डिस्कशन चाललेलं असताना मध्येच काही माणसं अशी जोरात काही कारण नसताना किंवा अगदी छोटा असा विनोद झाला तरी हसतात. तर ते जे आहे ते लक्षण आहे उगीच जास्त आपण आनंदी आहोत असं दाखवण्याचं त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, त्या डायलॉग मध्ये. आणि दुसरं जे अपूर्णता आपण ज्याला म्हणू, तर काही लोकांना मजेशीर म्हणजे ना हसायची सवय असते त्यावेळी ते त्यांची जो हसायच्या ऐवजी त्यांचा जो तोंड आहे, ओठ आहे, ते चक्क थोडस वाकडं करतात. त्यांच्या ते कदाचित लक्षात येतं, कधी कधी लक्षात येत नाही, म्हणजे असे असतात असे. आता हे जर का एखाद्या माणसाला फेशियल पॅरालिसिस वगैरे झालेला असेल तर गोष्ट निराळी आहे, पण नाहीतर नॅचरलीच काही माणसं अशी असतात. किंवा काही आपण ज्यावेळी त्यांना ती गोष्ट आवडत नाही त्यावेळी मुद्दाम पण काही माणसं अशी असतात. तर ते जे लक्षण आहे ते अनहॅपीनेसचं किंवा त्यांना ती गोष्ट आवडली नाही असं दाखवण्याचं लक्षण आहे. दुसरं जे आहे ते ज्यावेळी तुम्ही एखाद्या माणसाला प्रश्न विचारता किंवा एखाद्या माणसाला विचारता की एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडनं हवं असतं, त्यावेळी जर तुम्ही त्याला दिलेली ऑफर किंवा तुम्ही त्याला दिलेलं जे काही प्रपोजल आहे ते जर त्याला आवडलं नाही तर असं करतं, लेट मी थिंक अबाउट इट. तर ते पण त्या प्रपोजल बद्दल किंवा त्या ऑफर बद्दल त्याच्या अनहॅपीनेसचं लक्षण आहे. त्याला ते तेवढं आवडलेलं नाही असं त्याचं लक्षण आहे. दुसरं जे हसण्यातलं लक्षण आहे म्हणजे डोळे बारीक असणं, हे अनहॅपीनेसचं लक्षण आहे. विशेषतः जे खूप खोल डोळे असतात, ज्या माणसाने आयुष्यामध्ये प्रचंड दुःख अनुभवलेलं असतं, भोगलेलं असतं, किंवा त्यांचं ते स्वभाव असतो, दुःख जे आहे ते मनाला लावून घेण्याचा स्वभाव असतो, ओव्हर द पिरियड त्यांचे डोळे आहेत ते जास्ती खोल जातात. आणि त्यामुळे खोल डोळे हे एक आनंदीपणाच्या अपूर्णतेचं लक्षण आहे. आणि दुसरं बॉडी लँग्वेज मधलं जे लक्षण आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे, की काही लोकांना कम्युनिकेशन करताना असं मध्येच हसायची सवय असते. ते असं असतं ह असं, किंवा काही वाक्य सुरुवात बोलायच्या आधी ह असं हसतात. हे खवचट हसणं आपण ज्याला म्हणतो ते. किंवा दुसरं एक आहे की काही लोकांना बोलतानाच मध्ये मध्ये हसून वाक्य सुरुवात करायची सवय असते. म्हणजे हा हा म्हणजे ना ते ना असं. तर ते नॅचरल नसतं आणि आनंद आणण्याचा जो नाहीये तो आणण्याचा एक प्रयत्न म्हणून ते अशा प्रकारे हसतात, की आयदर ते नर्वस असतात ते किंवा त्यांना खूप आनंद वाटत नसतो त्यावेळी असं हसतात अनेकदा माणसं. आणखीन एक तुम्हाला वेगळं आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की खेडेगावामध्ये ही तुम्हाला खूप दिसेल, किंवा अनकम्फर्टेबल व्यक्ती असेल तर पण ती खूप दिसेल. ती म्हणजे अनेक लोक हसणं हे डिफेन्स म्हणून वापरतात. आणि म्हणजे काय करतात, ते डिफेन्स म्हणून वापरतात म्हणजे काय करतात, तर तुम्ही त्यांना जर एखादा प्रश्न विचारला तर ते असे नुसतेच असतात. त्यांना ते उत्तर द्यायचं नसतं, उत्तर देण्याची इच्छा नसते. आणि त्यामुळे हास्य किंवा हसणं आपल्याकडे जे चांगलं समजलं जातं ते ते लोक डिफेन्स म्हणून वापरतात. तर काय आज काय जेवायला, म्हणजे काहीच नसेल केलेलं तर नुसतंच, किंवा सांगायचं नसेल तर नुसतंच हसतात. तर त्यामुळे ते हसणं जे आहे ते डिफेन्स म्हणून आहे का हे पाहणं खूप आवश्यक आहे बॉडी लँग्वेज म्हणून.
नाहीतर अनेकदा डिफेन्स म्हणून, जसं मी आधी सांगितलं, तो पण एक प्रकारचा डिफेन्सच आहे की हा ते तुम्ही विचारताय ना सांगतोय ना, म्हणजे काय, तर डिफेन्स आहे, मला नर्वसनेस आलाय, पण आता तुमच्या समोर कसा दाखवणार म्हणून थोडस हसून दाखवतात. तर त्यावेळी पण ते डिफेन्स म्हणून वापरलं जातं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हसण्याच्या अनेक शेड्स आहेत, तर त्या तुम्ही ऑब्झर्व करा आणि तुम्हाला पण त्यातून अनेक गोष्टी कळतील, लक्षात येतील. तर त्यामुळे हास्याचं ऑब्झर्वेशन, हसण्याचं ऑब्झर्वेशन हे खूप युजफुल आहे कॉन्व्हर्सेशन मध्ये, बॉडी लँग्वेज मध्ये, कम्युनिकेशन मध्ये. तर ते ऑब्झर्व करा. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं, तुमचा काय अनुभव आहे, ते कॉमेंट मध्ये लिहा. मला पण कळेल की तुम्ही काय काय ऑब्झर्वेशन केली ती. आणि पुढच्या वेळी आपण आणखीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि वेगळ्या गुणाबद्दल समजून घेऊया. तोपर्यंत बाय.